बातमी शिर्डीतून। शिर्डीचं साईबाबा मंदिर पाईप बॉम्बच्या साह्याने उडवून देण्याचा धमकीचा मेल साई संस्थानला आला होता। व्हीपीएनचा वापर करत अजित जक्कुमोला या नावानं हा मेल कर्नाटकमधला असल्याचं समोर आलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर साई संस्थानानं आपली सुरक्षा यंत्रणा अलर्ट केली आहे। दरम्यान आज रविवार असल्यानं शिर्डीत भाविकांची गर्दी सामान्य असून संस्थान सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहे। भाविकांची तपासणी करत त्यांना साई दर्शनासाठी सोडलं जात आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर देशाचं जे वातावरण आहे ते ढवळून निघतंय। त्यातच 2 दिवसापूर्वी साईबाबा संस्थानच्या अधिकृत मेल आयडी वरती व्हीपीएनचा वापर करत कर्नाटकमधून एक धमकीचा मेल आलेला आहे। पाईप बॉम्बने शिर्डीचं साईबाबा मंदिर जे आहे ती उडवण्याची धमकी जी आहे ती या मेलमध्ये देण्यात आली होती। त्यानंतर साईबाबा संस्थानने जे आहे खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी दर्शन व्यवस्थेमध्ये जे आहेत ते काहीशे बदल करत या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती काटेकोट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर्वात महत्त्वाचं जर म्हटलं तर साईबाबा मंदिराला याआधी दहशतवादी धोका असल्याचं गुप्तचर विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेलं होतं आणि त्या अनुषंगानं गेल्या अनेक वर्षापासून साई मंदिराला महाराष्ट्र पोलिसांची 100 महाराष्ट्र पोलिसांचं पोलीस बळ जे आहे सशस्त्र पोलीस बळ या ठिकाणी तैनात आहे। त्याचबरोबर 70 पेक्षा जास्त जे आहेत ते माजी सैनिक जे आहेत ते साईबाबा संस्थांची सशस्त्र माजी सैनिक या ठिकाणी सुरक्षा प्रणाली राबवतात। आणि आत्ताच अलीकडे जर म्हटलं तर MSFचे जे जवान आहे 100 MSFचे जवान जे आहेत ते या ठिकाणी तपासणी करण्यासाठी खास करून येणारा भाविक जो आहे त्याची तपासणी करण्यासाठी या ठिकाणी दिसून येत आहे। एकंदरीत जर म्हटलं तर येणाऱ्या भाविकाची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याचं म्हटलं जातं आणि त्या अनुषंगाने साईबाबा संस्थान सर्व खबरदारीचे उपाय जे आहे ते या ठिकाणी घेताना दिसून येतोय। आलेला दर्शन रांगेमध्ये प्रवेश करताना जो भक्त आतमध्ये प्रवेश करतो त्याचा मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने त्याची तपासणी केली जाते आणि त्यानंतरच त्याला आतमध्ये सोडलं जातं। हा जो मेल आहे हा 2 दिवसापूर्वी साईबाबा संस्थानला प्राप्त झाला होता। त्यानंतर स्वतःचं जे संस्थांचं BDDS पथक आहे त्याच्याद्वारे दिवसभरातून 4 ते 5 वेळास या ठिकाणची जी आहे ती एक तपासणी केली जाते। त्याचबरोबर आहे ना अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख यांनी देखील या ठिकाणी एक पथक पाठवलेलं होतं। एकंदरीत जर म्हटलं तर सुरक्षा व्यवस्था जी आहे ती चोख या ठिकाणी करण्यात येते। सध्या उन्हाळ्याचे दिवस असताना गर्दी काहीशी कमी जरी असली तरीही भक्तांमध्ये कुठल्याही भीतीचं वातावरण नाही आहे। साईबाबा संस्थांनं देखील या संदर्भात भाविकांनी कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये असं आव्हान केलेलं आहे। एकंदरीत जर म्हटलं तर साईबाबांच्या दरबारात येणारा भाविक जो आहे तो मोठ्या भक्तिभावानं शिर्डीमध्ये येतो आणि भीती मात्र भक्तांमध्ये कुठेही दिसून येत नाही आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।